मित्रांनो, तुमचं शेत जर सामायिक म्हणजे जॉइंट असेल, तर सोलार पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा? एन-ओ-सी कशी द्यायची? हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो आणि ही माहिती व्यवस्थित नसल्यामुळे अनेक वेळा अर्ज अडकतो. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सांगणार आहे, की सामायिक क्षेत्र असेल तर सोलार पंपासाठी एन-ओ-सी कशी द्यायची? आणि अर्ज भरताना नेमकं करायचं काय? त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, अनेक वेळा असं होतं, की शेत एकट्या व्यक्तीच्या नावावर नसतं. त्या जमिनीत 2 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा हिस्सा असतो. म्हणजेच ती शेत सामायिक असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोलार पंप योजनेसाठी अर्ज फॉर्म भरला, पेमेंट केलं, तर काही दिवसांनी तुम्हाला एन-ओ-सी अपलोड करा असा मेसेज येतो. याचा अर्थ असा होतो, की त्या जमिनीत ज्यांचा हिस्सा आहे, त्या इतर शेतकऱ्यांची ना हरकत दाखवावी लागते. म्हणजेच त्यांनी सोलार पंप बसवायला काहीच हरकत नाही, असं लेखी स्वरूपात द्यावं लागतं. आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, की ही एन-ओ-सी कशी द्यायची? तर मित्रांनो, जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल, तर सर्वात आधी डायरेक्ट फॉर्म भरू नका. सगळ्यात आधी तुम्हाला एक बॉन्ड पेपर तयार करून घ्यावा लागतो. हे काम खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त एखाद्या वकिलाकडे म्हणजेच ॲडव्होकेटकडे जायचं आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये बॉन्ड पेपर तयार करून देतात. त्या बॉन्ड पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं, की या जमिनीत ज्यांचा हिस्सा आहे, ते सर्व शेतकरी सोलार पंप बसवण्यासाठी सहमती देत आहेत आणि त्यांना काहीही हरकत नाही. यानंतर तुम्हाला त्या जमिनीत ज्यांचा हिस्सा आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. त्या बॉन्ड पेपरवर सह्या घेऊन एकदा त्यांनी त्या बॉन्ड पेपरवर सह्या केल्या, की त्यांनी ना हरकत दिली असं मानलं जातं. म्हणजेच ते तुमचं एन-ओ-सी तयार झालं असं समजा. आता जेव्हा तुम्ही सोलार पंपासाठी अर्ज भरतात, तेव्हा शेवटी डॉक्युमेंट अपलोड करण्याचा एक पर्याय असतो. त्या ठिकाणी तुम्हाला हा बॉन्ड पेपर म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र अपलोड करायचं असतं. एकदा डॉक्युमेंट अपलोड झाला, की तुमचं सामायिक क्षेत्राचं एन-ओ-सीचं काम पूर्ण होतं आणि पुढे वेगळं काहीही करण्याची गरज नाही. म्हणून मित्रांनो, जर तुम जर तुमचं शेत सामायिक असेल, फक्त एवढंच लक्षात ठेवा, आधी वकिलाकडून बॉन्ड पेपर तयार करून घ्या. त्यावर सर्व भागीदार शेतकऱ्यांच्या सह्या घ्या आणि अर्ज भरताना डॉक्युमेंट म्हणून अपलोड करा. एवढं केल्यावरती एन-ओ-सीचं काम पूर्ण होतं आणि अर्जात कोणतीही अडचण येत नाही. मित्रांनो, ही माहिती अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचे अर्ज अडकतात. मित्रांनो, मागे बरेच शेतकरी जे एन-ओ-सीमुळे अडकून पडले. त्यांनी पेमेंटही केलं आणि पेमेंट केल्यानंतर ते इतके परेशान झाले, की त्यांना म्हणजे एन-ओ-सी म्हणजे काही माहितीच नव्हतं. आता मित्रांनो, त्यांचे जे फॉर्म आहे ते फेल झालेले आहेत आणि त्यांचं पेमेंट आता पूर्ण म्हणजे रिफंड होणार आहेत. तर काही शेतकऱ्यांनी माहिती माहिती नसते, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.